हॅलो स्टुडंट, एक छोटंसं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव आहे ऋषिकेश पाठक आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की ऑर्गनायझेशनल कॉमर्स मधला जो चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 2, फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट जे काही फंक्शन्स आहेत, 6 फंक्शन्स तुम्ही बघितलं असाल, 6 फंक्शन्स आहेत. मी फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट शिकवणार नाहीये, मी शिकवणार आहे की फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट जे डेफिनेशन्स आहेत, त्या 6 डेफिनेशन्स. प्लॅनिंग आहे, ऑर्गनायझिंग आहे, स्टाफिंग आहे, डायरेक्टिंग आहे, कोऑर्डिनेटिंग आणि कंट्रोलिंग. ह्या ज्या 6 फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट आहेत, त्या 6 फंक्शन्सच्या 6 डेफिनेशन्स आहेत. आता डेफिनेशन्स साठी हा लेक्चर का आहे सांगतो. डेफिनेशन साठी हा लेक्चर का आहे तर डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण ओसी, एसपी, इको या जेव्हा थेअरी साठी आपण काय करतो, थेअरी पेपर लिहितो आपण, त्यामध्ये डेफिनेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे कारण डेफिनेशन्स मध्ये आपल्याला जर आपण डेफिनेशन एकदम एक्झॅक्ट परफेक्ट लिहिली असेल तर आपल्याला पूर्ण 1 मार्क मिळतो. पूर्ण किती मिळतो? 1 मार्क. कारण थेअरी मध्ये आउट ऑफ मार्क्स होणारच नाही, पण डेफिनेशन मध्ये आपल्याला 1 मार्क आपण काढू शकतो. तर ह्या डेफिनेशन्स लक्षात राहत नाही कारण त्या आपण आपल्या स्वतःच्या ओन वर्ड्स मध्ये लिहू शकत नाही. कारण ते डेफिनेशन्स काय असतात, ऑथर्स लोकांनी लिहिलेले असतात किंवा जे कोणी त्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट्स आहेत त्यांनी हे डेफिनेशन्स लिहिलेले असतात. जसं त्यांनी लिहिले आहेत ना, तर सेम टू सेम आपल्याला डेफिनेशन काय करायला लागतात, एक्झाम मध्ये सुद्धा लिहायला लागतात. ते आपल्याला लक्षात राहत नाही, आपण विसरतो. त्यात एक सिम्पल ट्रिक आहे. आपण काय करतो, सॉंग्सची चाल असते, ट्यून असते, ती लावून आपण काय करतो, डेफिनेशन शिकतो. तर ही आपली वेगळी स्टाईल आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डिरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग आणि कंट्रोलिंग ह्या 6 डेफिनेशन आपण करणार आहे या लेक्चरमध्ये. तर याच्याबद्दल तुम्हाला सांगायची गरज नाही लागणार की फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट नक्की काय असते. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट नक्की काय असतं. प्लॅनिंग म्हणजे काय असतं, ऑर्गनायझिंग म्हणजे काय असतं, स्टाफिंग म्हणजे काय असतं, डिरेक्टिंग म्हणजे काय असतं आणि कोऑर्डिनेटिंग आणि कंट्रोलिंग म्हणजे नक्की काय असतं. हे नॉर्मल सगळ्यांना माहिती आहे. सेकंड चॅप्टर आहे, झाला पण तर आज आपण फक्त एवढंच बघणार आहे की यामध्ये डेफिनेशन्स कशा लक्षात ठेवायच्या. या ज्या 6 इथे 6 तुम्हाला फंक्शन्स दिसत आहेत, ह्याच्या डेफिनेशन तुम्हाला कशा लक्षात ठेवायचे हे आपण आज शिकणार आहे. पहिला एक फॉर्मॅट डिस्कस करतो थेअरीमध्ये. थेअरीमध्ये ना, थेअरीमध्ये एक लिहायचा फॉर्मॅट आहे. तो फॉर्मॅट तुम्हाला आलाच पाहिजे कारण फॉर्मॅटला पण मार्क्स आहे. थेअरी लिहिण्याचा एक फॉर्मॅट आहे. कुठलाही क्वेश्चन असू दे, फीचर्स असू दे, ऍडव्हान्टेज असू दे, डिसएडव्हान्टेज असू दे किंवा कुठल्या प्रकारचे टाइप्स लिहायचे असतील, काही असू दे, एक फॉर्मॅट असतो थेअरी पेपरचा. त्या फॉर्मॅटनुसारच थेअरी पेपर लिहायचा असतो. तर फॉर्मॅट असा आहे की पहिला आपण लिहितो मिनिंग. कुठला पण क्वेश्चन असू दे, मिनिंग ऑर इंट्रोडक्शन. पहिला आपण लिहितो मिनिंग किंवा इंट्रोडक्शन. दोघांपैकी काही चालेल, मिनिंग लिहा किंवा इंट्रोडक्शन. कोणता पण क्वेश्चन असू दे, पहिला मिनिंग आणि इंट्रोडक्शन आलंच पाहिजे. मिनिंग कसं लिहायचं किंवा इंट्रोडक्शन लिहायचं, मग तुमचं एक्सप्लेनेशन लिहायचं. सेकंड थिंग येते डेफिनेशन, सगळ्यात इम्पॉर्टंट. सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग का बोलतोय कारण डेफिनेशनला तुम्हाला पूर्ण 1 मार्क मिळतो. मिनिंग पण इम्पॉर्टंट आहे कारण मिनिंग मध्ये तुम्ही तुमच्या ओन वर्ड्स मध्ये लिहिलं चालतं. मिनिंग तुमच्या ओन वर्ड्स मध्ये लिहिलं चालतं, पण डेफिनेशन ही फक्त ऑथरनी लिहिलेलीच हवी. जो ऑथर असेल, जो एक्सपर्ट असेल, जो प्रोफेशनल असेल त्या सब्जेक्ट मध्ये, त्यांनी लिहिलेलीच आपल्याला डेफिनेशन लिहायचं. स्वतःच्या ओन वर्ड्स मध्ये डेफिनेशन लिहू शकत नाही, मार्क्स मिळणार नाही. तर इकडे आपल्याला पूर्ण चान्स आहे 1 मार्क मिळवायचा. जशी डेफिनेशन त्याच्यामध्ये दिली आहे तशीच सेम कॉपी पेस्ट करायचा आपल्याला पूर्ण चान्स आहे. आणि तिथं आपल्याला पूर्ण चान्स आहे की आपण काय मिळेल, आपल्याला 1 मार्क मिळेल. ठीक आहे. आणि नंतर मग आपला रेस्ट ऑफ आन्सर, जो रेस्ट ऑफ आन्सर असेल नंतर मग आपला आन्सर चालू करायचा. फॉलोविंग असं करून, फॉलोविंग आर द फीचर्स, फॉलोविंग आर द टाइप्स, फॉलोविंग आर द ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, जे काय असेल इम्पॉर्टन्स, सिग्निफिकन्स, ते चालू करायचं. पण पहिलं लक्षात ठेवायचं की मिनिंग, डेफिनेशन आणि मग आपला आन्सर. हा फॉर्मॅट लक्षात ठेवा. थेअरीमध्ये खूप उपयोगी पडेल, खूप चांगले मार्क्स मिळतील थेअरीमध्ये. ठीक आहे. मिनिंग, डेफिनेशन आणि रेस्ट ऑफ द आन्सर. आता थेअरीमध्ये ऑलमोस्ट जास्त करून क्वेश्चन हे 5 मार्क्ससाठी येतात. तुम्ही राईट शॉर्ट नोट्स बघा, डिफरन्स बिटवीन बघा, आन्सर टू फॉलोविंग घ्या, फास्ट मार्क्स येतात. राईट इन डिटेल जो लास्ट वाला क्वेश्चन असतो तो काहीतरी 6 मार्क्स किंवा 8 मार्क्स साठी येऊ शकतो एक क्वेश्चन. पण
मोस्ट ऑफ द क्वेश्चन आपल्याला किती मार्क्स साठी येतात 5 मार्क्स साठी. तर 5 मार्क्स असू दे नाही तर 8 मार्क्स असू दे, मिनिंग आणि डेफिनेशन पहिला आलंच पाहिजे. मिनिंग आणि डेफिनेशन झाल्यानंतर आपण काय करतो, आन्सर लिहायला घेतो. का माहिती का, त्यामध्ये मार्क्स डिवाइड केलेले आहेत. आता ज्यावेळी तुम्ही मिनिंग लिहाल तर मिनिंग मध्ये तुम्हाला 1 मार्क्स मिळतो. मिनिंग किंवा इंट्रोडक्शन किती मार्क्स आहे, 1 मार्क्सचं वेटेज आहे. डेफिनेशन 1 मार्क आहे. डेफिनेशन साठी किती मार्क्सचं वेटेज आहे, 1 मार्काचा वेटेज आहे. आणि नंतर रेस्ट ऑफ द आन्सर जे उरलेले मार्क्स असतील. फॉर एक्झाम्पल जर 5 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर रेस्ट ऑफ द आन्सर येणार 3 मार्क्स मिळणार, बरोबर. जर 8 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर रेस्ट ऑफ द आन्सरला उरतात 6 मार्क्स. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, या फॉर्मॅट मध्ये क्वेश्चन्सचा आन्सर्स करा, तुम्हाला नक्कीच काय मिळेल, चांगले मार्क्स मिळणार. ओसी मध्ये किंवा कुठलाही इको असेल, एसपी असेल, त्या फॉर्मॅट नुसार आन्सर सोडवा, तुम्हाला नक्कीच मार्क्स चांगले मिळणार. तर हा फॉर्मॅट पहिला आपण समजून घेतला. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, न्यू क्वेश्चन ऑन न्यू पेज. प्रत्येक जो क्वेश्चन आहे, नवीन क्वेश्चन, तो नवीन पेजवर आला पाहिजे. क्वेश्चन नंबर 1 मधला 1 असेल तो पण नवीन पेजवर, क्वेश्चन नंबर 1 मधला 2 सेकंड क्वेश्चन नवीन पेजवर. न्यू पेज, क्वेश्चन ऑन न्यू पेज, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर आपण जी पहिली डेफिनेशन आज करणार आहे ती म्हणजे प्लॅनिंगची डेफिनेशन करणार आहे. कुठली डेफिनेशन करणार आपण, प्लॅनिंग. जी आपली फर्स्ट डेफिनेशन आहे ती आहे आपली प्लॅनिंगची डेफिनेशन. आता ही जी प्लॅनिंगची डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन लिहिली आहे जेम्स स्टोनरनी. तुम्हाला पेज नंबर 18 सॉरी, पेज नंबर 80, टेक्स्टबुकचा पेज नंबर 80, टेक्स्टबुक पेज नंबर 80, प्लॅनिंगची डेफिनेशन तुम्हाला भेटेल 18 पेज नंबर वरती. जेम्स स्टोनर म्हणून दिले बघा, सेकंड डेफिनेशन मध्ये सेकंड पॉइंट, जेम्स स्टोनर वाली डेफिनेशन ती आपल्याला करायची. कुठली पण एक डेफिनेशन दिली चालते, असं काय नाही की तुम्ही सगळ्या डेफिनेशन दिलेल्या पाहिजे, नाही. कोणतीही एक, कुठल्याही एका रायटरची, कुठल्याही एका ऑथरची, कुठल्याही एका प्रोफेशनल एक्सपर्टची आपण डेफिनेशन देऊ शकतो. आणि असं महत्वाचं नाही की तुम्ही टेक्स्टबुक मध्ये डेफिनेशन लिहिली पाहिजे. जर तुम्हाला कुठून गुगलवर वगैरे डेफिनेशन मिळाली असेल इझी वाली, कुठल्या ऑथरनी वगैरे लिहिली असेल त्या संबंधात, त्या सब्जेक्ट एक्सपर्टनी, तुम्ही ती पण डेफिनेशन घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. टेक्स्टबुक मध्ये लिहिली पाहिजे असं काय कंपल्सरी नाही. पण आता टेक्स्टबुक मध्ये आपल्याकडे आहे तर आपण शोधायचं कसं दुसरीकडे जाऊन. टेक्स्टबुक मध्ये आपल्याला खूप इझी डेफिनेशन दिलं आणि खूप चांगल्या त्याच्यावर सॉंग्स पण बनलेले आहेत. तर प्लॅनिंग ची डेफिनेशन करतोय आपण. टेक्स्टबुकचा पेज नंबर आहे 80. आता प्लॅनिंगची डेफिनेशन लिहिली आहे, ती लिहिली आहे जेम्स स्टोनरनी. तर जेम्स स्टोनर फक्त लिहायचं नाही, पहिले स्टार्टिंग कसं करायचं, अकॉर्डिंग टू जेम्स स्टोनर, अकॉर्डिंग टू जेम्स अकॉर्डिंग टू जेम्स स्टोनर नावाचा ऑथर आहे किंवा एक्सपर्ट आहे, ज्यांनी फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट वर जो प्लॅनिंग सेक्शन आहे त्या प्लॅनिंग वरती काय केलं, डेफिनेशन दिली आहे. ठीक आहे. तर जेम्स स्टोनरचं नाव विसरू नका आणि विसरणार पण नाही तुम्ही ऑफकोर्स. अकॉर्डिंग टू जेम्स स्टोनर. तर जेम्स स्टोनर काय म्हणतो ते बघूया, पण त्याआधी डेफिनेशन कशी लिहायची ते बघूया. डेफिनेशन कशी लिहायची, तर पहिले 2 अशी वरती कॉमा टाकायची इन्व्हर्टेड, हे टाकले वरती 2 आणि नंतर लिहायचं डेफिनेशन चालू करायचं. आता जेम्स स्टोनरची डेफिनेशन काय, प्लॅनिंग इज द प्रोसेस ऑफ एस्टॅब्लिशिंग गोल्स. असं तो म्हणतो, प्लॅनिंग इज द प्रोसेस ऑफ एस्टॅब्लिशिंग गोल्स अँड द सुटेबल कोर्स ऑफ ऍक्शन टू फॉर अचिव्हिंग दीज गोल्स. ठीक आहे. प्लॅनिंग इज द प्रोसेस ऑफ एस्टॅब्लिशिंग गोल्स suitable course of action and a suitable course of action for achieving these goals, for achieving these goals. पहिले आपण डेफिनेशन जे आहे ते समजून घेऊया
आणि नंतर आपण बघूया की डेफिनेशन नक्की कशी लक्षात ठेवायची, काय लक्षात राहिली पाहिजे. एक्झाम झाल्यानंतर सुद्धा आपल्याला प्लॅनिंगची डेफिनेशन लक्षात राहणार. ठीक आहे, तर प्लॅनिंगची पहिले डेफिनेशन लक्षात घ्या की जेम्स टोनर काय म्हणतो नक्की प्लॅनिंग बद्दल. प्लॅनिंग म्हणजे तुम्हाला पहिला माहिती आहे की प्लॅनिंग म्हणजे काय करतो आपण, ज्यावेळी बिझनेस करायला घेतो तेव्हा आपल्याला ह्या फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट यूज होतात आणि त्याबद्दल पहिलं फंक्शन आहे प्लॅनिंग. आणि प्लॅनिंग हे गरजेचं आहे. नॉर्मल आपण कुठे पिकनिकला जाऊ असू तरी आपण प्लॅनिंग करतो आदल्या दिवशी की काय करायचं काय नाही करायचं. आणि मग हा तर बिझनेस आहे, बिझनेसमध्ये प्लॅनिंगची गरज नको आहे, नक्की आहे. प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगची खूप गरज आहे, कारण प्लॅनिंग इज द फर्स्ट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. प्लॅनिंग इज द फर्स्ट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. त्यानुसार चालू होतात बाकीचे फंक्शन, कारण प्लॅनिंग केल्याशिवाय बाकीचे फंक्शन चालू करू शकत नाही. ठीक आहे, प्लॅनिंग इज द स्टार्टिंग पॉईंट ऑफ मॅनेजमेंट. स्टार्टिंग पॉईंटच आहे प्लॅनिंग. तर प्लॅनिंग बद्दल जेम्स टोनर काय म्हणतो ते बघूया. प्लॅनिंग इज द प्रोसेस. हो नक्की, प्लॅनिंग ही प्रोसेसच आहे. बरोबर, प्लॅनिंग एक प्रकारची प्रोसेस आहे. आपण प्लॅन करतो, प्लॅन्स बनवतो, प्रोसेस आहे एक प्रकारची. ऑफ एस्टॅब्लिशिंग गोल्स. एस्टॅब्लिश करणे, काय एस्टॅब्लिश करायचं, गोल्स. जे आपले गोल्स आहेत की मला ह्या वर्षी एवढा प्रॉफिट कमवायचं आहे, मला ह्या वर्षी मला बिझनेसचं नाव काय करायचं आहे, मोठं करायचं आहे. तर त्यासाठी मी प्लॅन करणार. हे माझं गोल झालं की मला बिझनेससाठी काहीतरी करायचं आहे, मला बिझनेस मला मोठा करायचा आहे, तर त्यासाठी मी प्लॅन करणार. तर प्लॅनिंग ही काय प्रोसेस आहे ऑफ एस्टॅब्लिशिंग गोल्स अँड अ सुटेबल कोर्स ऑफ ऍक्शन. आणि ते जे गोल्स आहेत ते अचीव्ह करण्यासाठी आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल, काहीतरी प्लॅन करावं लागेल. म्हणून तो बोलतो अँड सुटेबल. सुटेबल म्हणजे त्याला सूट करेल असा, त्या गोल्सला अचीव्ह करण्यासाठी काहीतरी प्लॅन सूट करेल असा एक प्लॅन बनवा. सुटेबल कोर्स ऑफ ऍक्शन, अशी ऍक्शन करा फॉर अचिव्हिंग दीज गोल्स. हे गोल्स अचीव्ह करण्यासाठी तुम्ही काहीतरी अशी ऍक्शन करा, काहीतरी प्लॅन बनवा. त्याला आपण काय बोलतो, प्लॅनिंग बोलतो. तर नक्की डेफिनेशन काय समजली तुम्हाला, डेफिनेशन लक्षात कधी ठेवायची. तर परत आपण डेफिनेशन रिपीट करतो. प्लॅनिंग इज द प्रोसेस ऑफ एस्टॅब्लिशिंग गोल्स अँड अ सुटेबल कोर्स ऑफ ऍक्शन for achieving these goals. Planning is the process of establishing goals and a suitable course of action for achieving these goals. आता ह्याच्यासाठी एक मस्त गाणं आहे. त्या गाण्यामध्ये आपल्याला काय करायचे, डेफिनेशन लक्षात ठेवायचे. तर गाणं एकदम सिंपल आहे, सगळ्यांना माहिती असेल गाणं. थोडं रेट्रो मधलं गाणं आहे. बहुतेक सगळ्या डेफिनेशनची गाणी मी रेट्रो वाले ठेवले. ठीक आहे, रेट्रो मधली गाणी जी असतात ना ते जरा मस्त लक्षात राहतात आणि त्याला चांगलं ट्यून आणि चाल असते, त्यामुळे आपल्याला डेफिनेशन करताना खूप इझी पडतं लक्षात ठेवण्यासाठी. तर प्लॅनिंगसाठी जो पहिलं गाणं आहे, प्लॅनिंगसाठी जे गाणं आहे तुम्ही बाजूला पाहिलं डेफिनेशन बाजूला लिहून ठेवा, काय गाणं आहे, कुठलं गाणं काय आहे ते लिहून ठेवा. कारण तुम्हाला जर गाणं तुम्ही विसरलात तर डेफिनेशन तुम्हाला काय लक्षात राहणार. ठीक आहे, तर प्लॅनिंगसाठी सिंपल गाणं आहे ते म्हणजे बदन पे सितारे लपेटे हुए ओ जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए. परत मी गाणं रिपीट करतो, नीट ऐका. बदन पे सितारे लपेटे हुए ओ जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए. आता ह्याच गाण्याच्या चालीवरती आपल्याला काय करायचे, डेफिनेशन लक्षात ठेवायची. तर डेफिनेशन अशी बनते. प्लॅनिंग इज द प्रोसेस ऑफ एस्टॅब्लिशिंग गोल्स अँड अ सुटेबल कोर्स ऑफ ऍक्शन फॉर अचीविंग दिस गोल्स गिवन बाय जेम्स टोनर. जेम्स टोनर का टाकायचं, कारण आपल्याला ऑथरचं नाव पण लक्षात राहायला पाहिजे. बरं एकदा घेतो मी. बदन पे सितारे लपेटे हुए. प्लॅनिंग इज द प्रोसेस ऑफ एस्टॅब्लिशिंग गोल्स अँड अ सुटेबल कोर्स ऑफ ऍक्शन फॉर अचीविंग दिस गोल्स गिवन बाय जेम्स टोनर. अचीविंग दिस गोल्स गिवन बाय जेम्स टोनर. तर ही झाली प्लॅनिंगची डेफिनेशन. ही ऑफकोर्स तुम्हाला लक्षात राहील. तर या गाण्यामध्ये केलेलं तुम्हाला ऑफकोर्स लक्षात राहील. बदन पे सितारे लपेटे हुए हे गाण्याचं नाव आहे आणि त्यावर आपण काय केले, प्लॅनिंगची डेफिनेशन केली. परत एकदा लास्ट टाइम सांगतो प्लॅनिंगची डेफिनेशन. प्लॅनिंग इज द प्रोसेस ऑफ एस्टॅब्लिशिंग गोल्स अँड अ सुटेबल कोर्स ऑफ ऍक्शन फॉर achieving these goals given by James Toner. Achieving these goals given by James Toner.
ठीक आहे, आपण आता प्लॅनिंगची डेफिनेशन बघितली. आता आपण सेकंड डेफिनेशन बघूया. टेक्स्टबुक नंबर 20, टेक्स्टबुकचा पेज नंबर 20 वर जा, तिकडे ऑर्गनायझिंगची डेफिनेशन आहे. आता सेकंड आपलं फंक्शन आहे ऑर्गनायझिंग, आणि आता आपण ऑर्गनायझिंग डेफिनेशन बघतोय. आणि त्यामध्ये मुनी अँड रेली वाली डेफिनेशन बघा. पहिलीच डेफिनेशन नंबर 1 मुनी अँड रेलीची डेफिनेशन आहे, इझी आहे भरपूर, ती आता आपण करणार आहे. तर मुनी आणि रेलीनुसार ऑर्गनायझिंग म्हणजे काय, तर आपल्याला ऑर्गनायझिंग म्हणजे काय ऑलरेडी माहिती आहे. ऑर्गनायझिंग म्हणजे काय, राईट प्लेस फॉर द राईट थिंग ऍट द राईट टाइम. म्हणजेच काय, ऑर्गनायझिंग करताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की जे जे रिसोर्स आपल्याला लागतील, ऑर्गनायझिंग कुठलं करायचं, रिसोर्सचं, बिझनेसचे जे काही रिसोर्स असतील ते राईट प्लेस अँड ऍट द राईट टाइम आपल्याला मिळालं पाहिजे, म्हणून आपण ऑर्गनायझिंग फंक्शन युज करतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मुनी आणि रॅली जे दोघं आहेत, कोण आहेत मला माहित नाही, मुनी आणि रॅली दोघं जे ऑथर आहेत, ह्या दोघांनी मिळून एक डेफिनेशन बनवली आहे. त्यामध्ये ऑर्गनायझेशन इज द फॉर्म ऑफ एव्हरी. ठीक आहे, ऑर्गनायझेशन इज द फॉर्म ऑफ एव्हरी. आणि डेफिनेशन जी आहे ना ती अशी मिडल मध्ये आली पाहिजे, वर खाली अशी नाही, कुठे इकडे जास्त गेली तिकडे नाही, मिडल ऑफ द पेज आली पाहिजे. तर मुनी अँड रॅली काय म्हणतो, ऑर्गनायझेशन इज द फॉर्म ऑफ एव्हरी ह्युमन असोसिएशन. ऑर्गनायझेशन जी आहे, ऑर्गनायझेशन हे काय कुठलं फॉर्म आहे, ह्युमन असोसिएशनचा फॉर्म आहे. म्हणजेच काय, जेव्हा माणसं एकत्र येऊन काम करतात त्याला आपण काय बोलतो, ऑर्गनायझेशन किंवा ऑर्गनायझिंग. ठीक आहे. फॉर द अटेनमेंट ऑफ अ कॉमन पर्पज, फॉर द अटेनमेंट ऑफ अ कॉमन पर्पज. कॉमन पर्पज काय असणार, तर प्रॉफिट. ऑफकोर्स बिझनेसचं प्रत्येकाचं एक कॉमन पर्पज असतं. बिझनेस कुठल्या व्यक्तीसाठी काम करत नाही, बिझनेस हा सगळ्यांचा असतो, सगळे मिळून काम करतात. कुठल्याही एका व्यक्तीसाठी आपण काम करत नाही, आपण पूर्ण एका कंपनीसाठी काम करतो, त्याला बोलतो आपण कॉमन पर्पज. तर कॉमन पर्पज काय असू शकतो, प्रॉफिट, बिझनेससाठी प्रॉफिट, बिझनेसचं गुडविल, बिझनेसची इमेज ही आपल्याला चांगली करण्यासाठी आपण काय करतो, एकत्र येतो आणि आपण त्यासाठी काय करतो, मेहनत घेतो. ह्याला आपण बोलतो ऑर्गनायझिंग करणे. ठीक आहे. तर परत बघूया मुनी रॅली काय म्हणतोय, ऑर्गनायझेशन इज द फॉर्म ऑफ एव्हरी ह्युमन असोसिएशन. ऑर्गनायझेशन इज द फॉर्म ऑफ एव्हरी ह्युमन असोसिएशन फॉर द अटेनमेंट ऑफ अ कॉमन पर्पज. तिकडे अटेनमेंटचा अर्थ आहे अचीव करणे. अटेनमेंटचा अर्थ काय आहे, अचीव करणे. ठीक आहे. इथे अटेनमेंटचा अर्थ आहे अचीव करणे, अचीवमेंट. ठीक आहे. तर ऑर्गनायझेशन इज द फॉर्म ऑफ एव्हरी ह्युमन असोसिएशन फॉर द अटेनमेंट ऑफ अ कॉमन पर्पज. ठीक आहे. आता ही डेफिनेशन आपल्याला अशी सोडून चालणार नाही, आपल्याला ही लक्षात ठेवायची. तर ही डेफिनेशन लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला अजून एक गाणं आहे, अजून एक सॉन्ग, परत रेट्रो सॉन्ग आहे, जुन्या काळाचं सॉन्ग आहे. ते सॉन्ग असं आहे की राजेश खन्ना माहिती असेल तुम्हाला, राजेश खन्नाचं सॉन्ग आहे, ये जो मोहब्बत है ये उनका है काम, महबूब का जो बस लेते हुए नाम, मर जाए मिट जाए हो जाए बदनाम, रहने दो छोड़ो भी जाने दो यार, हम ना करेंगे प्यार, रहने दो छोड़ो भी जाने दो यार, हम ना करेंगे प्यार. तर हे जे गाणं आहे ना त्यावर आपण काय करायचे, ऑर्गनायझेशन डेफिनेशन करायचे. तर ये जो मोहब्बत हे गाणे ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असेल, खूप फेमस गाणं आहे, राजेश खन्नाचं गाणं तर खूप फेमस आहे. तर ह्यामध्ये आपण ती जी चाल आहे समजलं, त्या चालीने आपल्याला काय करायचं, डेफिनेशन लक्षात ठेवायचे. तर डेफिनेशन चाल कशी लागते बघा, ऑर्गनायझेशन इज द फॉर्म ऑफ एव्हरी, परत घ्यायचं, इज द फॉर्म ऑफ एव्हरी ह्युमन association for the attainment of a common purpose given by Mooney and Raleigh. Common purpose given by Mooney and Raleigh. समजलं? म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याचं ऑथरचं नाव पण आलं पाहिजे, कारण ऑथरचं नाव असं राहिलं पाहिजे की नाही, कारण ऑथरचं नाव असेल बाकी तर डेफिनेशन फायदा काय, मार्क्स नाही मिळणार. त्यामुळे ह्याच्यामध्ये ऑथरचं नाव पण आलं. परत एकदा मी सांगतो डेफिनेशन कशी करायची आहे.
Organization is the form of every human association for the attainment of a common purpose given by Mooney and Raleigh. Common purpose given by Mooney and Raleigh. ठीक आहे. आता आपण स्टाफिंग बद्दल बघूया. प्लॅनिंग झालं, ऑर्गनायझिंग झालं, दोन्ही डेफिनेशन समजलं तुम्हाला लक्षात पण राहतील. आता आपण स्टाफिंगची डेफिनेशन करणार आहोत. स्टाफिंगसाठी टेक्स्ट बुक पेज नंबर 22. टेक्स्टबुकचा पेज नंबर 22 आहे. त्यामध्ये पहिलीच डेफिनेशन आहे थियो हेमनची. इझी डेफिनेशन आहे, ती आपण आता सॉन्ग मध्ये कन्वर्ट करणार आहे. थियो हेमन हे नाव लक्षात ठेवा. थियो हेमननी स्टाफिंग आणि डायरेक्टिंग दोनच्या डेफिनेशन जे आहेत, स्टाफिंग आणि नेक्स्ट जीएन आणि डायरेक्टिंग ह्या दोन्ही डेफिनेशन आहेत थियो हेमनचे आहेत. थियो हेमन ऑथर आहे, ओसीचे ऑथर आहे. तर त्यांनी ही डेफिनेशन बनवलेली आहे. तर डेफिनेशन कशी आहे त्याआधी पहिले डेफिनेशन समजून घेण्याच्या आधी स्टाफिंग म्हणजे नक्की काय समजून घेऊया. स्टाफिंग माहिती असेल, स्टाफिंग म्हणजे एम्प्लॉईजला कामावर ठेवणे. एकदम सिंपल गोष्ट. बिझनेस करतो तर बिझनेस आपल्याला एम्प्लॉईज लागणार. एम्प्लॉईज म्हणजे नोकर लागणार, वर्कर लागणार, बरोबर की नाही. तर त्यांचं रिक्रुटमेंट करणे, त्यांचं सिलेक्शन करणे, त्यांना ट्रेनिंग देणे, त्यांच्या डेव्हलपमेंट आणणे, त्यांना पगार देणे, याला काय बोलतो आपण स्टाफिंग बोलतो. ह्या सगळ्या प्रोसेसला आपण काय बोलतो स्टाफिंग बोलतो. त्यांना कामावर ठेवायचं, त्यांना काम शिकवायचं, बरोबर. त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा, त्यांना सिलेक्ट करायचं, मग त्यांना काम शिकवायचं आणि काम शिकवल्यानंतर जेव्हा काम करायला लागतात तेव्हा त्यांना काय द्यायचा पगार द्यायचा. पगार म्हणजे कॉम्पेन्सेशन किंवा सॅलरी. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या प्रोसेसला आपण काय बोलतो स्टाफिंग बोलतो. इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे कारण जर काम करायला लोक असतील तर बिझनेसचं काम चांगलं होईल. जर काम करायला लोकच नसतील तर बिझनेसचं काम कसं होणार. त्यामुळे स्टाफिंग फंक्शन पण काय आहे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता स्टाफिंगची जी डेफिनेशन लिहिली आहे डेफिनेशन बघूया आपण कशी आहे. पहिले डेफिनेशन समजून घेऊया. द स्टाफिंग फंक्शन, हा माहिती आहे स्टाफिंग फंक्शन आहे. द स्टाफिंग फंक्शन पर्टेन्स म्हणजे इन्क्लूड्स. पर्टेन्सचा अर्थ असतो इन्क्लूड. त्यामध्ये काय इन्क्लूड आहे, इकडे पर्टेन्सचा अर्थ इन्क्लूड. ठीक आहे. द स्टाफिंग फंक्शन पर्टेन्स टू द रिक्रुटमेंट, इन्क्लूड्स टू द रिक्रुटमेंट. रिक्रुट म्हणजे फोन करून बोलवणे, हॅलो आमच्याकडे जॉबची वेकन्सी आहे, तुम्हाला इंटरव्ह्यू साठी कॉल आलेला आहे, तुम्ही इंटरव्ह्यू साठी या. याला बोलतो रिक्रुटमेंट करणे, सांगणे की आमच्याकडे जॉब आहे, ये बाबा इंटरव्ह्यूला ये. समजलं की नाही. त्याला बोलतो आपण रिक्रुटमेंट, म्हणजे जॉब वेकन्सी अवेलेबल करून देणे. सिलेक्शन, इंटरव्ह्यू आल्यानंतर इंटरव्ह्यू घेणार आणि मग त्याचं काय होणार सिलेक्शन होणार, बरोबर की नाही. इंटरव्ह्यू चांगली दिली, चांगला त्याच्याकडे डिग्री आहे, चांगलं काम करतो, एक्सपिरियन्स चांगला आहे, तर त्याला काय मिळणार सिलेक्शन मिळणार. सिलेक्शन दिल्यानंतर त्याचं डेव्हलपमेंट आणि ट्रेनिंग. डेव्हलपमेंट आणि ट्रेनिंग, खरं ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट असतं. थियो हेमननी जरा उलट केलंय, डेव्हलपमेंट आणि ट्रेनिंग नंतर लिहिलंय. ठीक आहे, ते लिहिलं तर आपल्याला यावर आपला काय प्रॉब्लेम नाही. तर डेव्हलपमेंट आणि ट्रेनिंग, डेव्हलपमेंट होणे त्यांना डेव्हलपमेंट करायचं त्यांच्यामध्ये, बरोबर ना. कारण जर डेव्हलप असेल एम्प्लॉई तर काम पण चांगलं करणार. असा कोण पण आलतो बोलतो तो काम करेल का नाही ना, त्याला डेव्हलपमेंट करता आली पाहिजे. त्याला डेव्हलपमेंट आणायची आपल्याला. त्याला डेव्हलपमेंट कशी आणायची, त्याला ट्रेनिंग द्यायची, त्याला काम शिकवायचं, मग ते डेव्हलपमेंट होणार. अँड कम्पेन्सेशन, फुकट कोणी काम करत नाही, सगळ्यांना सॅलरी लागते. फुकट कुठल्याही कंपनीत कुठलाही एम्प्लॉई फुकट कधीच काम करणार नाही, समजलं. त्यामुळे कम्पेन्सेशन खूप इम्पॉर्टंट आहे. कम्पेन्सेशन इम्पॉर्टंट काय आहे, कारण सॅलरी जर दिली नाही तर काम कसे करणार, चांगलं काम होणार कसं. तर कम्पेन्सेशन काय आहे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर स्टाफिंग मध्ये इन्क्लूड काय असतं, तर पहिली गोष्ट इन्क्लूड आहे रिक्रुटमेंट, सिलेक्शन, डेव्हलपमेंट, ट्रेनिंग अँड कम्पेन्सेशन ऑफ सबऑर्डिनेट मॅनेजर्स. सबऑर्डिनेट म्हणजे एकदम खालच्या लेवलला, सबऑर्डिनेट म्हणजे लो लेवलला. मॅनेजर्स जे काय करतात, बिझनेस मॅनेज करतात लो लेवलला, त्यांचं रिक्रुटमेंट करणं, त्यांचं सिलेक्शन करणं, म्हणजे सगळे एम्प्लॉईज आले एक प्रकारे. त्याचं रिक्रुटमेंट, सिलेक्शन, ट्रेनिंग, डेव्हलपमेंट आणि कॉम्पेन्सेशन करणे कोणाचं, सबऑर्डिनेट मॅनेजर. ह्याला आपण काय बोलतो स्टाफिंग फंक्शन. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवायचं. तर हम्मा हम्मा सॉन्ग सगळ्यांना माहिती असेल, हम्मा हम्मा सॉन्ग. तर ह्याचं जे सॉन्ग आहे ना ते हम्मा हम्मा सॉन्ग मध्ये करायचं आपल्याला. हम्मा हम्मा सॉन्ग फेमस आहे, माहिती असेल. तर ही डेफिनेशन आपण कुठल्या सॉन्ग मध्ये करणार आहे, हम्मा हम्मा सॉन्ग मध्ये. आणि थोडं फन मध्ये करायचं आहे. फन
लक्षात राहतं, फन मध्ये अभ्यास केलेला लक्षात राहतो, बोरिंग अभ्यास लक्षात राहत नाही. तर हा थोडा फन मध्ये करायचा आपल्याला. आणि शेवटी आपल्याला जेव्हा आपण एक्झाम मध्ये बसतो आणि तेव्हा आपल्याला काहीच आठवत नसतं, तेव्हा फक्त आपल्याला गाणी आठवतात. म्हणून हा प्रयत्न आहे गाण्यांमध्ये डेफिनेशन करण्याचा. ठीक आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला जर एक्झामला तुम्हाला काय आठवलंच नाही, तुम्हाला गाणं आठवेल आणि हे गाणी तुम्हाला आठवलं तर तुम्हाला डेफिनेशन आपोआप आठवेल. ठीक आहे. तर ही जी डेफिनेशन आहे ह्यावर आपण हम्मा सॉन्ग वर करणार आहे, बरोबर की नाही. तर हम्मा सॉन्ग कसं आहे, एक हो गए हम और तुम और उड़ गई नींदें रे और चमकी पायल बैंगन में जो कंगन छनके रे. हम्मा 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 हम्मा. लिरिक्स नाही चालतील, लिरिक्स माहिती चालेल, फक्त ती हम्मा हम्मावाली ट्यून लक्षात आली पाहिजे. समजलं. एक हो गए हम और तुम और उड़ गई नींदें रे और खनके पायल मस्ती में जो कंगन खनके रे. हम्मा 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 ए हम्मा. आता स्टाफिंग कडे बघूया. या ट्यून मध्ये आपल्याला काय करायचे आहे, स्टाफिंग फंक्शन मध्ये करायचे आहे. द स्टाफिंग फंक्शन, तशी डेफिनेशन दिली तसं जाऊया आपण. द स्टाफिंग फंक्शन pertains to the recruitment, selection, development, training and compensation of subordinate managers. Subordinate managers. समजलं. परत घेतो हम्मा हम्मा सॉन्ग वरती. The staffing function pertains to the recruitment, selection, development, training and compensation of subordinate managers. सबऑर्डिनेट मॅनेजर्स. राहील लक्षात. एकदम इझी डेफिनेशन आहे. परत सांगतो. द स्टाफिंग फंक्शन परटेन्स टू द रिक्रुटमेंट, सिलेक्शन, डेव्हलपमेंट, ट्रेनिंग अँड कॉम्पेन्सेशन ऑफ सबऑर्डिनेट मॅनेजर्स. सबऑर्डिनेट मॅनेजर्स गिवन बाय थियो हेमन. कोण लिहिले ही? थियो हेमन. अकॉर्डिंग टू थियो हेमन. ठीक आहे. तर आपण डायरेक्टिंग करणार आहे. प्लॅनिंग बघितलं, ऑर्गनायझिंग बघितली, स्टाफिंग बघितलं. आता बघायचं आहे डायरेक्टिंग. डायरेक्टिंग म्हणजे हे सगळं आता करून झालं. प्लॅनिंग करून झाली, ऑर्गनायझिंग करून झालं, स्टाफिंग करून झालं. आता काय करायचं? चौथी फंक्शन आहे. चौथं फंक्शन आहे डायरेक्टिंग. डायरेक्शन द्यायचं. त्या एम्प्लॉयला आपल्याला डायरेक्ट करायचं आहे. कसं काम करायचं, कसं नाही करायचं काम, काय करायचं, डूज अँड डोंट्स काय आहे, हे सगळं आपल्याला त्या एम्प्लॉयला सांगायचं. त्याकडनं काम करून घ्यायचं, त्यांना डायरेक्ट करायचं, त्यांना दिशा दाखवायची. त्याला बोलतो आपण डायरेक्टिंग फंक्शन. ठीक आहे. हे पण डेफिनेशन सेम थियो हेमनचीच आहे. थियो हेमनचे ऑथर नावाचे ऑथर आहे. त्यांनीच काय केली आहे, ही डेफिनेशन बनवलेली आहे. ठीक आहे. तर ही डेफिनेशन जरा मोठी आहे पण सॉन्ग मध्ये होऊन जाईल. ठीक आहे. जरा मोठी डेफिनेशन सॉन्ग मध्ये होऊन जाईल. तर टेक्स्टबुकचा पेज नंबर 23, टेक्स्टबुक मधला पेज नंबर 23 ओपन करा. त्यामध्ये पहिलीच डेफिनेशन आहे थियो हेमनची डायरेक्टिंग मध्ये. 23 पेजवर ही थियो हेमनची डेफिनेशन आहे, ती आपण आता करतोय. पहिले डेफिनेशन काय समजून घेऊया. डायरेक्टिंग काय तुम्हाला माहिती आहे, पण डेफिनेशन काय आहे, डेफिनेशन सांगितलं काय डायरेक्टिंग बद्दल ते पहिलं आपण समजून घेऊया. तर थियो हेमन असं म्हणतात की डायरेक्शन कंसिस्ट ऑफ, डायरेक्शन डायरेक्शन दिशा दाखवणे, कंसिस्ट ऑफ. कंसिस्ट म्हणजे त्यामध्ये काय इन्क्लूड आहे, कंसिस्ट म्हणजे कंसिस्ट, परटेन्स काय इन्क्लूड आहे ऑफ द प्रोसेस. एक अशी प्रोसेस आहे. अँड टेक्निक्स, त्यामध्ये काय इन्क्लूड आहे, एक प्रकारची प्रोसेस इन्क्लूड आहे आणि टेक्निक्स इन्क्लूड आहे. टेक्निक्स समजतात, टेक्निक्स समजतात ना, प्लॅनिंग अँड ऑल्सो टेक्निक्स. युटिलायझिंग इन इश्युइंग इन्स्ट्रक्शन. टेक्निक्स युटिलायझिंग इन इश्युइंग इन्स्ट्रक्शन. युटिलाइज करणे, वापर करणे. म्हणजेच काय, ह्या प्रोसेस आणि ह्या टेक्निक्सचा वापर करून आपण काय करतो, इन्स्ट्रक्शन सांगतो. कोणाला इन्स्ट्रक्शन सांगणार, ऑफकोर्स एम्प्लॉईजला. आपण काय करतो, इन्स्ट्रक्शन सांगतो एम्प्लॉईजला. अँड मेकिंग सर्टन, आणि मेकिंग सर्टन म्हणजे काय, आणि लक्षात घेणे. काय लक्षात घ्यायचं आहे, दॅट ऑपरेशन्स आर कॅरीड आउट ऍज प्लॅन्ड. म्हणजेच काय, जे काय ऑपरेशन्स आहेत, ऑपरेशन म्हणजे ऍक्टिव्हिटीज, बिझनेसच्या ऍक्टिव्हिटीज आपण काय बोलतो, बिझनेस ऑपरेशन्स. जे काय होतात, कॅरीड आउट ऍज प्लॅन्ड, म्हणजे प्लॅनिंग नुसार कॅरी करतोय आपण ते ऑपरेशन, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि त्या ते प्लॅन नुसार कॅरी करण्याचे, प्लॅन नुसार तुमचे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत, तुमचे जे ऑपरेशन्स आहेत ते बरोबर होत आहेत की नाही, यासाठी आपल्याला काय करायचं, डायरेक्ट करायचं आहे. आणि त्यासाठी आपण जे काही टेक्निक्स आणि प्रोसेस आपण जे काय वापरतो त्याला आपण काय बोलतो, डायरेक्टिंग. समजलं. तर ही जी डेफिनेशन आहे. आता ही डेफिनेशन आपल्याला परत सॉन्ग मध्ये करायची आहे. तिसरं सॉन्ग आपलं, सॉरी फोर्थ सॉन्ग आहे. 3 सॉन्ग झाले, हे आपलं फोर्थ सॉन्ग आहे. तर हे चौथं जे सॉन्ग आहे ना,
हे सॉन्ग आहे सागर जैसी आंखों वाली. ठीक आहे, ते गाणं तुम्हाला सागर पिक्चर माहिती असेल जुना, त्यामधलं एक गाणं आहे की चेहरा है या चांद खिला है, जुल्फ घनेरी शाम है क्या, सागर जैसी आंखों वाली, ये तो बता तेरा नाम है क्या. सेम त्याच ट्यून वरती लिरिक्स माहिती असेल चालेल, ट्यून माहिती असते पाहिजे समजायचे. ट्यून त्याच ट्यून वरती आपल्याला काय करायचे आहे, डायरेक्शनची डेफिनेशन करायची आहे. आता बघा परत गाणं गातो, गाणं नीट लक्षात घ्या. चेहरा है या चांद खिला है, जुल्फ घनेरी शाम है क्या, सागर जैसी आंखों वाली, ये तो बता तेरा नाम है क्या. तेरा नाम है क्या, डायरेक्शन. डायरेक्शन हो गया. Direction consists of the process and techniques utilizing in issuing instructions and making certain that operations are carried out as planned. Carried out as planned. समजलं? परत घेऊया. Direction consists of the process and techniques utilizing in issuing instructions and making certain that operations are carried out as planned. Carried out as planned. कोणी दिलंय, थियो हेमन. आता हे तुम्ही एकदा बोलून होणार नाही, हे जेवढा पण डेफिनेशन आपण करतोय ना, हे सारखं सारखं तुम्ही ह्या गाण्यामध्ये बोला, तुम्हाला नक्की लक्षात राहतील आणि तुम्हाला मजा सुद्धा येईल अभ्यास करायला. डेफिनेशन्स खूप बोरिंग वाटतात आपल्याला लर्न करायला, म्हणून ही एक छोटी टेक्निक आहे, एक छोटा प्रयत्न आहे की आपल्याला अभ्यास करताना आपल्याला डेफिनेशन्स मेन इम्पॉर्टंट आहे. डेफिनेशन्स पाठ करताना आपल्याला कंटाळा आला पाहिजे, कारण हे लक्षात ठेवायला ना खूप बेकार हालत होते आपली, लक्षात राहत नाही. आपण काय नाही बोलला ते अ बी टी यू असं काहीतरी विसरतो आपण, तर ते विसरलं नाही पाहिजे. सेम टू सेम तशी हाय डेफिनेशन लिहिली पाहिजे. आणि आपण कंट्रोलसाठी गाणं आहे, बेस्ट गाणं आहे, सगळ्यांना माहिती असं गाणं आहे आणि आपण ते खूप वेळा ऐकलं पण असं गाणं आहे. ठीक आहे, तर कंट्रोलिंगसाठी आपण गाणं बनवलंय. तर पहिलं कंट्रोलिंग काय असतं, कंट्रोलिंग म्हणजे काय, कंट्रोल करणे. जसं आपला ब्रेन आपल्या बॉडीला कंट्रोल करतो, तसंच बिझनेस मध्ये जे टॉप लेवलला बसलेले असतात ते लोअर लेवल, मिडल लेवल आणि पूर्ण बिझनेस त्याचं इनर सराउंडिंग, आउटर सराउंडिंग कंट्रोल करत असतात. त्यांना कंट्रोल करता ते आलंच पाहिजे, कारण त्यांचं जर कंट्रोल नसेल तर कोण नीट कामच करणार नाही. तर कंट्रोलिंगचा अर्थ आहे की तुझ्या एम्प्लॉईज वरती कंट्रोल करणे आणि जो तुझा डिझायर रिझल्ट आहे, डिझायर रिझल्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी ठरवलं की मला ह्या वर्षी 1 करोडचा प्रॉफिट पाहिजे. मला काय पाहिजे, माझ्या बिझनेसला ह्या वर्षी 1 करोडचा प्रॉफिट. तर हा माझा काय ऑब्जेक्टिव्ह आहे. आता तो ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करण्यासाठी मी माझ्या एम्प्लॉईजला कामाला लावणार आणि त्यांना कामाला लावणार. तर मला काय करता आलं, त्यांच्यावरती कंट्रोल करता आला पाहिजे की तो ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह होईल. आणि तो ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह झाल्यानंतर आपण त्याला काय करतो, एकामेकांसोबत कम्पेअर करतो की त्याच्याकडे एकत्र आणतो. तर आपण बोलतो कंट्रोल करणे. कंट्रोल करणे फॉर व्हॉट, टू अचिव्हिंग ऑब्जेक्टिव्ह, टू अचिव्हिंग गोल्स ऑफ द ऑर्गनायझेशन, त्याला आपण बोलतो कंट्रोलिंग. ठीक आहे, तर फिलिप कोटलर खूप फेमस ऑथर आहे. फिलिप कोटलर खूप फेमस ऑथर आहे, म्हणजे कॉमर्स मध्ये फिलिप कोटलर ना खूप फेमस ऑथर आहेत. सगळ्यांना मोस्ट ऑफ जे कॉमर्स मध्ये आहेत, टीवायला, एसवायला वगैरे, त्यांना फिलिप कोटलर माहिती, कारण फिलिप कोटलरने खूप सारे डेफिनेशन लिहून ठेवले कॉमर्स मध्ये. त्यातलीच एक डेफिनेशन आहे, पेज नंबर कंट्रोलिंग मध्ये पेज नंबर आहे 27, पेज नंबर टेक्स्टबुक पेज नंबर 27. त्यावर फिलिप कोटलर डेफिनेशन आहे बघा. थर्ड डेफिनेशन फिलिप कोटलरची आहे कंट्रोलिंग साठी. कंट्रोलिंग करतोय आपण, कोऑर्डिनेटिंग नंतर करूया कंट्रोलिंग झाल्यावरती, कारण ते गाण्यामध्ये नाही, ते ऍक्शन मध्ये. कोऑर्डिनेटिंग, कंट्रोलिंग आपल्या गाण्यामध्ये. ठीक आहे, तर अकॉर्डिंग टू फिलिप कोटलर, आता फिलिप कोटलर काय म्हणतात. ठीक आहे, फिलिप कोटलर काय म्हणतात, हे प्रत्येक डेफिनेशनला असं चालू करायचं अकॉर्डिंग टू जे का ऑथरचं नाव असेल ते. फिलिप कोटलर, कंट्रोल इज द प्रोसेस. ही पण एक प्रोसेस आहे, ऑफकोर्स फंक्शन आहे म्हणजे प्रोसेस आलीच, बरोबर की नाही. कंट्रोल इज द प्रोसेस, कंट्रोल करणे काय एक प्रोसेस आहे. ऑफ टेकिंग स्टेप्स टू ब्रिंग, ऑफ टेकिंग स्टेप्स टू ब्रिंग, काय ब्रिंग करायचंय, कुठल्या स्टेप्स घ्यायचे, कशासाठी स्टेप घ्यायचे. ऍक्च्युअल रिझल्ट अँड डिझायर रिझल्ट क्लोजर टुगेदर, कशासाठी स्टेप घ्यायचे, काय ब्रिंग करायचं आपल्याला, तर ऍक्च्युअल रिझल्ट, जे ऍक्च्युअल रिझल्ट आहेत, जे खरंच मला रिझल्ट मिळाले, जे माझे डिझायर रिझल्ट आहेत, जे मला रिझल्ट हवे,
ह्या दोघांना काय करायचं, एक करायचं, म्हणजे काय क्लोजर टुगेदर आणायचं नाही. ह्यासाठी जे आपण काम करतो त्याला आपण काय बोलतो, कंट्रोलिंग बोलतो. समजलं? तर ही कंट्रोलिंगची डेफिनेशन आहे. आता ही लक्षात ठेवायची. तर तेल मालिशवालं गाणं माहिती असेल सगळ्यांना, तेल मालिशवालं. सिर जो तेरा चकराए या बदन करे हाय हाय, आजा प्यारे पास हमारे, आजा प्यारे पास हमारे, काहे घबराए काहे घबराए. तेल मालिश वाला गाणं, ते गाणं आहे. सिर जो तेरा चकराए या बदन करे हाय हाय, आजा प्यारे पास हमारे, आजा प्यारे पास हमारे, काहे घबराए काहे घबराए. त्यावर आपल्याला एक डेफिनेशन करायची. ह्या सेम गाण्यावर लिरिक्स माहित असेल तरी चालेल, फक्त गाण्याची ट्यून माहित पाहिजे. तर ह्याच्यावर आपण बघूया पहिलं गाणं. कंट्रोल इज द प्रोसेस ऑफ टेकिंग स्टेप्स टू ब्रिंग, कंट्रोल इज द प्रोसेस ऑफ टेकिंग स्टेप्स टू ब्रिंग actual results and desired results, actual results and desired results closer together, closer together. Given by Philip Kotler, Philip Kotler. समजलं? परत एकदा घेतो. Control is the process of taking steps to bring actual results and desired results. Second time. Actual results and desired results closer together, closer together. Given by Philip Kotler, given by Philip Kotler. ठीक आहे. नंतर ही झाली आपली कंट्रोलिंगची डेफिनेशन. आता जे 4 डेफिनेशन आपण केल्या, 4 किंवा 5, आय एम सॉरी 5 डेफिनेशन आपण केल्या, त्या 5 डेफिनेशनला 5 वेगवेगळे सांगतो. तर प्लॅनिंग साठी जी डेफिनेशन होती, त्यासाठी आपण जे गाणं बनवलेलं, त्या गाण्याचं नाव काय होतं, कुठलं गाणं होतं, बदन पे सितारे, बदन पे सितारे लपेटे, बदन पे सितारे लपेटे हुए. ते मला गाण्यावर आपण प्लॅनिंग डेफिनेशन बनवली. ऑर्गनायझेशन काय केलं आपण, ये जो मोहब्बत है, राजेश खन्नाचं गाणं, त्यावर आपण डेफिनेशन बनवली. ये जो मोहब्बत है, स्टाफिंगचं जे होतं, स्टाफिंग मध्ये आपलं हम्मा हम्मा सॉन्ग वर आपण काय केलं, स्टाफिंगची डेफिनेशन केली. आणि जे डायरेक्टिंगची होती, डायरेक्टिंगची डेफिनेशन होती, त्याच्यावर आपण कुठलं गेलेलं, सागर जैसी आंखों वाली, चेहरा है या देवा, सागर जैसी आंखों वाली. कंट्रोलिंग साठी आपण कुठल्या डेफिनेशन केली, तेल मालिश वाला सॉन्ग, तेल मालिश, सिर जो तेरा चकराए. आता आपण केलं ना तेल मालिश. ठीक आहे. तर ही पूर्ण ह्या आपण वे मध्ये आपण डेफिनेशन सगळं केलेलं आहे. आता आपले एक लास्ट डेफिनेशन राहिले आणि ते झालं की आपण संपवायचं लेक्चर. तर लास्ट डेफिनेशन जी आपली राहिली ती आहे कोऑर्डिनेटिंग. ते पण कोऑर्डिनेटिंग डेफिनेशन बघूया. ठीक आहे. तर कोऑर्डिनेटिंगची लास्ट डेफिनेशन आहे. इथे हा डेफिनेशन संपल्यावरती आपण आपलं थांबूया. कोऑर्डिनेटिंग म्हणजे काय, जसं आपलं ब्रेन आपल्या बॉडी सोबत कोऑर्डिनेट करतो, तसं आपलं ब्रेन काय करतो, आपल्या बॉडी सोबत कोऑर्डिनेट करतो. तसंच बिझनेसमॅनला त्याच्या एम्प्लॉईज सोबत, त्या बिझनेस सोबत कोऑर्डिनेट करावं लागतं. तर हा एक फंक्शन आहे कोऑर्डिनेटिंग. खरं लास्ट फंक्शन असतो कंट्रोलिंग, पण आपल्याकडे डेफिनेशन आपण करतोय त्यामुळे कोऑर्डिनेटिंग आपण लास्ट करूया. तर कोऑर्डिनेटिंग समजलं असेल तुम्हाला, कोऑर्डिनेट करणे, एकामेकांसोबत मिळून मिसळून काम करणे, याला आपण बोलतो कोऑर्डिनेटिंग फंक्शन. लास्ट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट आहे. ह्याच्यासाठी सॉन्ग नाही, सॉरी ह्याच्यासाठी सॉन्ग नाही. तुम्हाला जर माहिती असेल सॉन्ग, तुम्हाला वाटलं असेल पुढे सॉन्ग चांगलं सुरू होतं ह्याला, कारण मी खूप प्रयत्न केला तर मला कुठलं सॉन्ग भेटलं नाही. पण तुम्हाला जर कुठलं सॉन्ग माहिती असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा की काय सॉन्ग आहे काय नाही. ठीक आहे, कमेंट मध्ये सांगा. आपण ते करून नवीन व्हिडिओ बनवू कोऑर्डिनेटसाठी फक्त. पण आता सध्या माझ्याकडे ऍक्शन आहे, ते आपण डान्स स्टेप करतो. तर डान्स स्टेप मध्ये आपण ही डेफिनेशन करायची. अकॉर्डिंग टू हेनरी फॉयल सगळ्यांना माहिती, 12th स्टँडर्ड स्टुडंट सगळ्यांना हेनरी फॉयल माहिती आहे. कारण पहिलं चॅप्टर काय हेनरी फॉयलचं आहे, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. त्यामध्ये हेनरी फॉयलने आपल्याला
मस्त चांगले गोड 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट काय दिले आपल्याला सांगितले. तर हेनरी फॉयल्स जी व्हिडिओ हेनरी फॉयल्स जी डेफिनेशन आहे ती बघूया. अकॉर्डिंग टू हेनरी फॉयल नक्की काय म्हणतोय कोऑर्डिनेटिंग बद्दल. तुम्हाला पेज नंबर 25 वरती डेफिनेशन मिळेल. टेक्स्टबुकचा पेज नंबर 25. टेक्स्टबुकच्या पेज नंबर 25 वरती तुम्हाला हेनरी फॉयलची डेफिनेशन कोऑर्डिनेटिंगची मिळेल. सेकंड डेफिनेशन आहे हेनरी फॉयलची, ती आपण आता बघूया. हेनरी फॉयल म्हणतो टू कोऑर्डिनेट म्हणजे कोऑर्डिनेट करणे म्हणजे काय इज टू हार्मोनाइज. हार्मोनाइज इकडे हार्मोनाइजचा अर्थ असतो एकत्र मिसळून राहणे, पण इकडे हार्मोनीचा अर्थ आहे एकत्र. ठीक आहे, एकत्र येणे. टू कोऑर्डिनेट इज टू हार्मोनाइज. कोऑर्डिनेट म्हणजे काय इज टू हार्मोनाइज, एकत्र येणे. काय एकत्र आणायचंय ऑल द ऍक्टिव्हिटीज ऑफ अ कन्सर्न. कन्सर्नचा अर्थ आहे इकडे बिझनेस. कन्सर्नचा अर्थ आहे बिझनेस. ठीक आहे, हार्मोनाइजचा अर्थ आहे एकत्र येणे. ऑल द ऍक्टिव्हिटीज ऑफ बिझनेस म्हणजे कोऑर्डिनेट म्हणजेच काय तर सगळे जेवढे पण ऍक्टिव्हिटीज आहेत बिझनेसची त्याला एकत्र आणणे. कन्सर्न टू फॅसिलिटेट इट्स वर्किंग अँड सक्सेस. टू फॅसिलिटेट इट्स वर्किंग अँड सक्सेस म्हणजेच काय करायचं फॅसिलिटेट म्हणजे पूर्ण करणे, अचीव्ह करणे. काय त्याचं वर्किंग म्हणजे बिझनेस नीट वर्क झाला पाहिजे आणि त्या बिझनेसला काय मिळालं पाहिजे सक्सेस मिळालं पाहिजे. ह्याला आपण बोलतो कोऑर्डिनेट करणं. कोऑर्डिनेट म्हणजेच काय एकत्र सगळ्या ऍक्टिव्हिटीजला एकत्र आणणं. कुठल्या ऍक्टिव्हिटीज बिझनेसच्या ऍक्टिव्हिटीज त्यांना एकत्र आणायचं आणि त्याच्यापासून आपलं वर्किंग म्हणजे आपलं काम आणि आपलं सक्सेस चांगलं करायचं. ठीक आहे, असं कोण म्हणतो हेनरी फॉयल म्हणतो. आता हे लक्षात काय ठेवायचं लक्षात ठेवायचं तर एक खरं म्हणजे डेफिनेशन खूप इझी आहे. तुम्ही डेफिनेशन बोलला तरी लक्षात राहील एवढी इझी आहे. परत सांगतो टू कोऑर्डिनेट इज टू हार्मोनाइज. टू कोऑर्डिनेट इज टू हार्मोनाइज all the activities of a concern म्हणजे business to facilitate its working and its success आणि त्याचं काय सक्सेस. ठीक आहे, आता हे लक्षात ठेवायचे. टू आपण तू बोलतो ना टू कोऑर्डिनेट करतो की नाही आपण एक आपण कोऑर्डिनेट म्हणजे असं करा. ठीक आहे, टू कोऑर्डिनेट इज टू हार्मोनाइज. ठीक आहे, टू कोऑर्डिनेट इज टू हार्मोनाइज. ठीक आहे, टू कोऑर्डिनेट इज टू हार्मोनाइज. हार्मोनाइज सगळ्यांना एकत्र आणणे. हार्मोनाइज ऑल द ऍक्टिव्हिटीज ने काम ना all the activities of a concern म्हणजे बिझनेस हा बिझनेसची बिल्डिंग आहे. ऑफ अ कन्सर्न टू फॅसिलिटेट इट्स वर्किंग अँड इट्स सक्सेस. ठीक आहे, परत घेऊया. टू कोऑर्डिनेट इज टू हार्मोनाइज all the activities of a concern to facilitate its working and its success मिळाला की नाही. तर असं तुम्ही एक्शन मध्ये काय करू शकता ही डेफिनेशन लर्न करू शकता. जर तुमच्याकडे गाणं असेल जे सूट करतं या डेफिनेशनला तर मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. थँक्यू फॉर द डे. आज आपण 6 डेफिनेशन्स केले आहेत. मोस्ट 5 डेफिनेशन तुमच्या लक्षात आले असतील. फक्त ही जी कंट्रोलिंग कोऑर्डिनेटिंग डेफिनेशन आहे ही तुम्हाला थोडी पाठ करावी लागेल किंवा हे एक्सेल पण तुम्ही पाठ करू शकता. थँक्यू फॉर द डे. आपका दिन शुभ रहे.